एक नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आम्ही 3 मे रोजी शनिवार हा एक भव्य रोजगार मेळावा नांदेडमध्ये घेणार। त्यामध्ये जवळपास 25 किंवा त्यापेक्षा जास्त जे कंपनीज आहे, ऑर्गनायझेशन आहे ते पार्टिसिपेट करणार आणि त्यामध्ये आमचे टार्गेट आहे की 2000 जवळपास आम्ही जॉब देऊ आणि त्याचसाठी आम्ही जास्त जे आमचे यूथ आहे नांदेडचे आजूबाजूचे सर्वांना आवाहन करणार की तुम्ही जास्त पार्टिसिपेट करा। यामध्ये तुम्ही सर्व जे डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याकडून जे अपेक्षित आहे मी लिस्ट आउट करत आहोत ते सर्व डॉक्युमेंट्स फोटो वगैरे घेऊन तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा। जर ऑनलाइन रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण असेल तुम्ही त्या दिवशी या 3 मे रोजी 8 ते 9 वाजेपासून आणि 1 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकतो, त्यामध्ये काही अडचण नाही। येऊन तुम्ही ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करा। पण हा आमचे एक चांगला नियोजन होत आहे। त्यामध्ये जे आमचे मिशन उडान यामध्ये आम्ही पोलीस आणि यूथ एंगेजमेंटवर जास्त फोकस करत आहोत की एक पॉझिटिव्ह मीडियम ऑफ पोलिसिंग, त्यामध्ये जास्त आमची यूथ गुन्हेगारीमध्ये जाण्यापेक्षा पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये एक सेटलमेंट होऊ, त्यामध्ये आमचे प्रयत्न आहे। आणि हा ओव्हरऑल जे आमचे प्रयत्न आहे मिशन सहयोग आणि त्याच्या खाली मिशन उडान, त्यामध्ये आम्ही प्रयत्नात आहोत की जास्त पॉझिटिव्ह यूथ एंगेजमेंट पोलीस सोबत सोसायटी सोबत राहणार आणि त्यासाठी आमची हा एक भव्य रोजगार मेळावा नांदेडमध्ये करणार। आणि शेवटचा आमचे एक रिक्वेस्ट राहणार की जास्त लोकल लोक स्पॉन्सर्स आणि लोकल कंपनीज दोन्ही सुद्धा जास्त हा नांदेड पोलीस सोबत लीगल वे मध्ये कोलॅबोरेट करा आणि त्या जे नांदेडकरांना हा खूप एक बेनिफिट होईल, त्यासाठी आम्ही जास्त पार्टिसिपेशनची आवाहन करणार। तो ओव्हरऑल मी समराइज करतो, एकदम छोटा हा प्रेस कॉन्फरन्स होता की हा एक पॉझिटिव्ह पोलिसिंग मध्ये आणि पोलीस पब्लिक पार्टिसिपेशन साठी एक प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आम्ही मिशन सहयोग आणि त्यांच्या खाली मिशन उडान मध्ये पोलीस आणि यूथ एंगेजमेंट आणि यूथला सही एंगेजमेंट देण्यासाठी, चांगला एंगेजमेंट देण्यासाठी आमची प्रयत्न आहे की ते गुन्हेगारीमध्ये जाऊ नये, त्यापेक्षा ते चांगल्या डायरेक्शनमध्ये आम्ही पुश करू, त्यांना एक संधी देऊ। आणि त्यामध्ये ट्रान्सपेरेंटली आम्ही सर्व कंपनीची सर्व डिटेल्स, किती वॅकन्सी आहे ते पण टाकलेला आहे। ह्यामध्ये वाढ होणार, कमी होणार नाही। आणि तसेच जे तुमच्याकडून अपेक्षा आहे की जास्त पब्लिसिटी एक झाली पाहिजे, जे गरजू आहे खरंच त्यांच्यापर्यंत हा आमचे मेसेज, आमचे प्रयत्न जे आहे पोहोचला पाहिजे। तसेच जे काही टेंटेटिव्ह स्पॉन्सर्स आहे ते पण सुद्धा ओपनली आमच्या सोबत लीगली कोलॅबोरेट करू शकतो। आणि लोकल खाजगी कंपनी जितके आहे ते पण जास्त कोलॅबोरेट केला पाहिजे आमच्या सोबत। त्यांना मी स्टॉल्स आणि इंटरव्ह्यू वगैरे सर्व देण्याची आम्ही व्यवस्था करणार। आणि त्यामध्ये आमची जे बेसिक प्रिपेअर्डनेस आणि कमिटी वगैरेची फॉर्मेशन, एक बेसिक ब्रेन स्टॉर्मिंग ऑलरेडी झालेली आहे आणि आम्ही आत्तावर कामवर लागलेला आहे आमचे सर्व टीम। आणि मला वाटतो की हा एक सक्सेसफुल होऊ शकतो प्रयत्न। अजून जर हा सक्सेसफुल झाला पण पुढे सुद्धा चांगल्या प्रकारे हा लर्निंग घेऊन पुढे जाऊन चांगल्या प्रकारे अजून काम करू, त्याबद्दल तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा राहणार। सर्व नांदेडकर करून सहकार्याची अपेक्षा राहणार त्या दिवशी। तेच होतं आमच्याकडून इन्फॉर्मेशन, जास्त काही नाही। थँक्यू सो मच, थँक्यू। कोणी जर कलर मेळावा गेलो हे कंपनीमध्ये मी तुम्हाला सांगतो लो स्किल्ड आणि ट्रेंड, जर तुम्ही आमचे पोलीसला कंपनीसाठी सुद्धा मी तुम्हाला एक सांगतो, आमचे जे डिस्कशन कंपनी सोबत झालेली आहे त्यामध्ये असा त्यांना पण सिक्युरिटी वाटतो की पोलीस डिपार्टमेंट एक प्रॉपर वेटिंग करून आम्हाला कॅन्डिडेट्स देत आहे, ते लोक घेतो, ते वॅकन्सीची कमी नाही। आम्ही जर अजून पुश करणार तो अजून 25 कंपनी येऊ शकतो असं आहे। पण जे मेन चीज आहे की चांगला एक टॅलेंट पूल आला पाहिजे आमच्याकडे। जर आम्ही टॅलेंट पूल प्रूव्ह करणार कंपनी समोर सुद्धा, ते पुढच्या वेळी 50 कंपनी येणार। आमचे इंजिनिअरिंगचे बॅचमेट, एमबीए चे बॅचमेट आता चांगला लेवल डिसिजन मेकिंग पोझिशनवर आहे। आम्ही त्यांना एक मेल करतो, मेसेज पाठवतो, ते इंटरेस्टेड आहे येण्यासाठी।
पण आमची एकच प्रयत्न होता की लो स्किल जॉब साठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही जर बघणार ह्यामध्ये आम्ही हायफाय जॉब देत नाही की आमची काय पोलीस डिपार्टमेंटचे एकदम फोकस टार्गेट आहे जे बाउंड्रीवर आहे, जे क्राईम मध्ये सुद्धा जाऊ शकतो त्यांच्यासाठी. आम्ही प्लेसमेंट एजन्सी नाही. आमची फिक्स्ड गोल आहे की जे थोडा अंडर प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड से आहे, श्रीमंत नाही किंवा टेक्निकली क्वालिफाईड नाही, त्यांच्यासाठी आमचे प्रयत्न आहे की जे बॉर्डरवर आहे, बाउंड्रीवर आहे, त्यांना आपण क्राईम मध्ये ना जाऊन पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये पाठवू.